वार्तांकन रोखठोक बातमी। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अभिजित दिपके यांच्यावर राजस्थानच्या जयपूर इथं हल्ला करण्यात आलाय। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आज कॉकरोच जनता पार्टीचे राजस्थानच्या जयपूर इथं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। या आंदोलनात तरुणांची प्रचंड गर्दी जमा झाली होती। या गर्दीत अभिजित दिपके यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं। यावेळी जोरदार घोषणाबाजी केली जात होती। आंदोलन एकदम जोरात सुरू होतं, पण याच वेळी गर्दीचा फायदा घेत एक जमाव अभिजित दिपके यांच्या जवळ आला। या जमावाकडून अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला। अभिजित दिपके यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। या व्हिडिओत पांढरा शर्ट परिधान केलेले अभिजित दिपके यांना त्यांच्या एका कार्यकर्त्यानं खांद्यावर घेतलेलं बघायला मिळते। ते भर गर्दीतून आंदोलनातून पुढे जात आहेत। याचवेळी एक जमाव अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करतो। अज्ञात एक इसम अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावतो, तसेच इतरही काही जण हल्ला करण्याचा प्रयत्न करतात। यावेळी मोठा गोंधळ उडतो। या गोंधळात अभिजित दिपके याच्यावर हल्ला करणाऱ्यांवर इतर आंदोलक घेरतात। आंदोलकांकडून हल्ला करणाऱ्या जमावातील काही जणांना चांगलाच चोप दिला जातो। या घटनेनंतर हल्ला करणारे घटनास्थळावरून फरार झाल्याचं वृत्त समोर येते। दरम्यान या घटनेचा सोशल मीडियावर तुफान व्हिडिओ व्हायरल होतोय। नीट पेपर फुटी प्रकरणावरून अभिजित दिपके यांच्याकडून वारंवार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। अभिजित दिपके भारतात आल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात। आधी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर त्यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं, त्यानंतर पुण्यात आंदोलन झालं, त्यानंतर आज राजस्थानच्या जयपूरमध्ये त्यांच्याकडून आंदोलन केलं जात होतं। पण या आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांना मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।